नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप, ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर। विधानसभा अध्यक्ष 2 वेळा मुख्यमंत्री शिंदेंना भेटले, आरोपीला भेटणारे काय न्याय देणार? शिंदे आणि नार्वेकरांची मिलीभगत आहे का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर संशयाला वाव, आमदार अपात्रता निकालाआधी शरद पवारांचं वक्तव्य। शिवसेना आमदार अपात्रतेवर उद्या निकाल देण्याचा प्रयत्न करणार, तर राष्ट्रवादीबाबतचा निर्णयही 30 जानेवारीपर्यंत देण्याचा प्रयत्न। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। घटनेनुसारच सरकार स्थापन, बहुमत आमच्याकडे, उद्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल, आमदार अपात्रतेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रतेवर उद्या दुपारी 4 वाजता विधान भवनात निकाल वाचन, निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह भागीदारांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीची धाड, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी 60 ठिकाणी ईडीची छापेमारी। जुलमी राजवट सुरू, जनता त्याला उत्तर देईल, रवींद्र वायकर यांच्यावरच्या धाडीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। कर माहित्याला डर कशाला, चौकशीतून दूध का दूध, पाणी का पाणी होईल, राजकीय आकसापोटी कुठलीही कारवाई नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत धाड सत्र सुरूच राहणार, रवींद्र वायकर यांच्यावरच्या ईडी कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकरांनी माहिती लपवली, हिशेब तर द्यावाच लागणार, वायकरांवरच्या ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्या यांची टीका। यंत्रणांकडून ठराविक पक्षातील लोकांवरच कारवाई, आधी आरोप असणारे नंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा निशाणा। रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडे कागदपत्र असतील म्हणूनच ईडीची कारवाई, तपासात सत्य बाहेर येईल, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। ईडीच्या धाडीमागे राजकारण आहे म्हणून बदनामीपासून वाचण्याचा विरोधकांचा प्रयत्न, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची विरोधकांवर टीका।